आज मामाची पोर डायरेक्ट ढासा रडायला लागली। याच्या मागचं कारण लय मोठं होतं। कारण सांगतो मी तुम्हाला, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तुम्ही। शाळेची सहल जायची म्हणली का पोरांना आहे ना एवढा आनंद राहतो का तो टपभर सुद्धा मावत नाही। रोजलँड स्कूलची ना आज सहल जायची होती, डायरेक्ट 3-4 दिवस बाहेर। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आम्ही आलो होतो मामाच्या मुलीला सोडायला। बरं मीच नाही तर अख्खी त्यांची फॅमिली आली होती सोडायला। कारण की काय आलं माहिती का, मुलगी लहान होती, त्याच्यामुळे ना सगळ्यांना थोडासा दाखवता आपली पोरगी कशी जाईल। बरं हा सगळा मुद्दा बाजूला ठेव, ही बस पाहून मी डायरेक्ट चकित झालो। कारण सांगतो, कारण की आम्ही जेव्हा 9वी 10वीला होतो, 8वीला होतो, आम्हाला असायच्या महामंडळाच्या लाल पाऱ्या। अहो लाल पाऱ्या एवढ्या खतरनाक होत्या, थंडीमध्ये जर कधी सहलीला गेलो ना, त्यांच्या खिडक्या उघड्याच, काहीला तर खिडक्याच नाही। अहो काय काय परिस्थिती, ते शीट पार फाडलेले, कोण कलाकार अशी बस आणत होतं काय आम्हाला तर काहीच माहित नाही। त्याच्यामुळे आमची सहल एकदम खतरनाक होत होती लालपरीमध्ये महामंडळाच्या। आमाची पोरगी 9वीला असल्यामुळे तिचे पेपर आले होते तोंडावर। तिला म्हणे तू घरी गपचूप अभ्यास कर, तू काय सहली बिली जाऊ नको, तो अभ्यास कमी झाला तर नापास होशील, नापास झाली तर लगे हर्षल संग तो लग्न लावून देऊ। एवढी भारी बस असून मामाची पोरगी म्हणती मला गरम होतं। म्हणलं स्वेटर काढते, बसची चुकी नाही तुझी चुकी। हिला तर तुम्ही ओळखलंच असन, मिलियन मध्ये व्हायरल झाली। हे बा अशी लहान पोरांना त्रास देत राहते, त्याच्यामुळे ही मिलियन मध्ये व्हायरल झाली। असं ना खोड्या नको करी जो लहान तू पोरांच्या। बस निघायचा टाइम झाला, सगळ्यांनी तिला टाटा केला आणि सांगितलं एकदम मजेत राहा, आनंदात राहा, इकडे तिकडे असं बागडू नको, हुंडू नको, सरांसंगच राहा। हिने तिला शुभेच्छा दिल्या पुढच्या प्रवासासाठी, पण एकदम मनापासून न दिल्या, कारण तिला सहलीला जाऊन न दिलं। शेवटपर्यंत पोरगी रडतच होती। मग आम्ही बसला एकदम मस्त असा टाटा बाय बाय केला। एवढे पब्लिक आलो होतं मुलांना सोडायला, कारण की लहान मुलं होते सगळे, त्याच्यामुळे घरचे पूर्ण पालक आहे ना त्यांना सोडायला आले होते। आमच्या महामंडळाच्या बस अशाच होत्या सहलीच्या, ज्याच्या असन त्यांनी कमेंट करून सांगा महामंडळाच्या बस कशा असत्या।